नमस्कार. आज आपण गोष्ट करणार आहोत एका अशा राजाची ज्याने एका बलाढ्य साम्राज्याला आव्हान तर दिलंच, पण शून्यातून एक नवीन राज्य उभं केलं. हो, आपण बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. चला तर मग त्यांचा हा अविश्वसनीय प्रवास जवळून पाहूया. पण विचार करा, हे सगळं झालं कसं असेल? म्हणजे एक व्यक्ती एवढ्या मोठ्या बलाढ्य साम्राज्यांसमोर उभी राहते आणि एक नवीन स्वतंत्र राज्य घडवते. हे शक्य कसं होतं? ह्या प्रश्नाचंच उत्तर आपल्याला महाराजांच्या आयुष्यात सापडतं. तर मग सुरुवात कुठून झाली? बघा, प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात ही एका छोट्याशा विचाराने, एका ठिणगीने होते. आणि महाराजांच्या बाबतीत तर ही स्वराज्याची ठिणगी त्यांच्या बालपणीच पडली होती. तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. ठिकाण शिवनेरी किल्ला. शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाबाई यांच्या पोटी एका बाळाचा जन्म झाला, शिवाजी. आणि खरं तर त्याच दिवशी एका नव्या इतिहासाचा पाया रचला गेला होता. आता महाराजांच्या व्यक्तिमत्वाला आकार कोणी दिला असेल तर तो त्यांच्या आईने, राजमाता जिजाऊंनी. त्यांना फक्त रामायण महाभारताच्या गोष्टी सांगत नव्हत्या, नाही, त्या कथांमधून स्वराज्याची प्रेरणा आणि न्यायाची, धैर्याची शिकवण देत होत्या. हे संस्कार होते. आपण स्वराज्य स्वराज्य असं सारखं ऐकतो, बरोबर? पण याचा नेमका अर्थ काय? म्हणजे काय असतं स्वराज्य? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, जिथे कुणा परक्याचं नियंत्रण नाही. एक स्वतंत्र, आपलं, सार्वभौम राष्ट्र. आणि हेच स्वप्न महाराजांच्या जीवनाचं एकमेव ध्येय बनलं होतं. बरं, मग हे स्वप्न प्रत्यक्षात कसं आलं? चला आता तेच पाहूया. महाराजांनी फार काही वाट पाहिली नाही. अगदी तरुण वयातच त्यांनी पहिलं पाऊल उचललं. विचार करा, फक्त 16 वर्षांचं वय. साल होतं 1646. महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. पण ही तर फक्त सुरुवात होती बरं का. या विजयानंतर तर जणू एक मालिकाच सुरू झाली. राजगड, पुरंदर, कोंढाणा, एकामागून एक किल्ले स्वराज्यात सामील होऊ लागले. पण अर्थातच हा प्रवास इतका सोपा नव्हता. किल्ले जिंकणं एक गोष्ट होती, पण आता खरी कसोटी होती. वेळ आली होती त्या काळातल्या मोठमोठ्या सत्तांशी थेट टक्कर घेण्याची. जरा विचार करा की आव्हान किती मोठं होतं. बघा, एका बाजूला होते शिवाजी महाराज आणि त्यांची छोटी पण विजेच्या वेगाने हालचाल करणारी सेना. तर दुसऱ्या बाजूला कोण? तर विजापूरची बलाढ्य आदिलशाही आणि अफाट मुघल साम्राज्य. त्यांच्याकडे सैन्य किती, साधनं किती, काहीच कमी नव्हतं. आणि मग तो दिवस उजाडला. साल होतं 1659. प्रतापगडाच्या पायथ्याशी एक वादळ घुंगावत होतं. विजापूरचा क्रूर सरदार अफजल खान महाराजांना भेटायला आला होता. त्याचा डाव वेगळाच होता, पण महाराज त्याच्यापेक्षा 4 पावलं पुढे होते. त्यांनी फक्त शौर्य नाही तर कमालीचा बुद्धीचातुर्य वापरून त्याचा डाव उधळून लावला. हा विजय स्वराज्याच्या इतिहासातला एक मैलाचा दगड ठरला. आदिलशाहीला तर धक्का बसला, पण मुघलांसोबतचा संघर्ष तर त्याहूनही मोठा होता. शाहिस्तेखानाची बोटं छाटणारा तो लाल महालातला धाडसी हल्ला आठवा? किंवा सुरतेसारखं श्रीमंत शहर लुटून मुघल सत्तेला दिलेला तो धक्का? महाराजांनी मुघलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. आणि ह्याच संघर्षामुळे 1666 मध्ये औरंगजेबाने त्यांना कपटाने आग्र्यात कैद केलं. पण औरंगजेबाला वाटलं की त्याने सिंहाला पिंजऱ्यात डांबलं. पण तो सिंह होता. तिथून सुटणं अशक्य वाटत होतं. पण इथेच महाराजांच्या बुद्धीची खरी कसोटी लागली. त्यांनी आजारी पडल्याचं नाटक केलं. मग गरिबांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली. रोज ते पेटारे आत बाहेर जाऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी कसून तपासणी करायचे, पण हळूहळू त्यांना सवय झाली. आणि हीच ती संधी होती. एके दिवशी महाराज स्वतःच एका पेटाऱ्यात बसले आणि थेट आग्र्याच्या कैदेतून निसटून स्वराज्यात परत आले. अविश्वसनीय नाही का? आता प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या सैन्यासमोर महाराज लढले कसे? तर त्याचं उत्तर आहे गनिमी कावा. हे त्यांचं खास युद्धतंत्र होतं. म्हणजे काय? तर आपल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा फायदा घ्यायचा, शत्रूला अनपेक्षित ठिकाणी गाठायचं, विजेच्या वेगाने हल्ला करायचा आणि परत गायब व्हायचं. याच गनिमी काव्याने महाराजांनी मोठमोठ्या फौजांना पाणी पाजलं. इतकी वर्ष संघर्ष केला, लढा दिला. आता वेळ आली होती ते स्वप्न पूर्णत्वाला नेण्याची. ज्या स्वराज्यासाठी इतकं रक्त सांडलं त्याला एक अधिकृत, सार्वभौम ओळख देण्याची. आणि तो ऐतिहासिक दिवस ठरला 6 जून 1674. राजधानी रायगडावर एक भव्य सोहळा पार पडला.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि याच क्षणी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मराठा स्वराज्य हे अधिकृतपणे एक सार्वभौम स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला आलं. आणि याच सोहळ्यात त्यांनी छत्रपती ही पदवी धारण केली. छत्रपती या शब्दाचा अर्थच खूप मोठा आहे. प्रजेवर मायेचं छत्र धरणारा, त्यांचं रक्षण करणारा राजा. या एका पदवीनं महाराजांच्या राज्याला आणि त्यांच्या शासनाला कायदेशीर मान्यता मिळाली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, महाराज फक्त एक महान योद्धे नव्हते. नाही, ते एक अत्यंत कुशल प्रशासक सुद्धा होते. राज्य जिंकण्याइतकंच ते उत्तम प्रकारे चालवणं महत्त्वाचं आहे हे ते जाणून होते. आणि म्हणूनच त्यांनी एका सुव्यवस्थित राज्याची भक्कम पायाभरणी केली. त्यांनी राज्याचा कारभार चालवण्यासाठी एक अप्रतिम व्यवस्था उभी केली. तिलाच आपण अष्टप्रधान मंडळ म्हणतो. म्हणजे 8 महत्त्वाच्या मंत्र्यांचे एक मंडळ. यात पंतप्रधान होते, अर्थमंत्री होते, सेनापती होते, अशा 8 तज्ज्ञ लोकांवर वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी होती. यामुळे काय झालं तर राज्याचा कारभार एकदम सुरळीत आणि कार्यक्षम झाला. आणि त्यांचं काम फक्त अष्टप्रधान मंडळापुरतं थांबलं नाही. त्यांनी एक शिस्तबद्ध सैन्य उभं केलं. भारताचं पहिलं शक्तिशाली आरमार म्हणजे नेव्ही त्यांनीच उभारली. स्वराज्याच्या संरक्षणासाठी त्यांनी किल्ल्यांचं एक मजबूत जाळं तयार केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्त्रियांचा सन्मान आणि सर्व धर्मांबद्दल आदर ही त्यांच्या राज्याची ओळख होती. हेच तर रयतेचं राज्य होतं. तर इतक्या संघर्षानंतर, इतक्या कर्तृत्वानंतर महाराजांनी आपल्या मागे काय वारसा ठेवला, त्यांची खरी ओळख काय आहे? 3 एप्रिल 1680 रोजी राजधानी रायगडावर महाराजांनी देह ठेवला. त्यांचं जाणं ही स्वराज्याची कधीही न भरून येणारी हानी होती. पण त्यांनी जो पाया रचला होता ना, तो इतका मजबूत होता की त्यावर पुढे मराठा साम्राज्याची एक विशाल इमारत उभी राहिली. म्हणूनच शिवाजी महाराज म्हणजे फक्त एक लढवय्ये राजे नाहीत. ते होते एका सार्वभौम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, एक कमालीचे संघटक, दूरदृष्टी असलेले शासक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रयतेची काळजी घेणारे एक न्यायप्रिय प्रशासक. ही आहेत महाराजांची खरी रूपं. आणि शेवटी एक प्रश्न राहतोच की 17व्या शतकातल्या या महान राजाचा प्रवास आपल्याला आजच्या काळात नेतृत्व, दूरदृष्टी आणि शून्यातून काहीतरी नवीन उभं करण्याच्या जिद्दीबद्दल काय शिकवून जातो? यावर विचार